एक लक्षात ठेवा, आदरणीय शरद पवार साहेबांच्या पक्षाच्या वतीनं राजापूरकरच्या नेतृत्वाखाली ओबीसीचं जे मंडल यात्रा निघालेली आहे त्याच्या आम्ही स्वागतासाठी आज इथं आलेलो आहे। कोणाच्या विरोधात कोणाच्या ह्याच्यात नाही, सर्व बहुजन समाजाच्या हितासाठी ही मंडल यात्रा काढलेली आहे। आणि या देशामध्ये पहिलं मंडलाचं मिशन व्ही.पी. सिंगांनी चालू केलं आणि त्या व्ही.पी. सिंगाची पहिली कार्यवाही करण्याचं काम भारतातलं कुठल्या राज्याने केलं असेल ते राज्य महाराष्ट्र होतं, शाहू फुले आंबेडकरांचं शिवाजीच्या। आणि त्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय पवारसाहेब होते आणि त्या जालन्यामध्येच पहिल्या झुटला भुजबळ साहेब असताना, स्वतः मुख्यमंत्री पवारसाहेब असताना राजेश टोपे त्यावेळेस मंत्री होते, त्यांच्या नेतृत्वाखाली पहिला ओबीसीचा महाराष्ट्रात अंमलबजावणीचा प्रोग्राम झाला। आणि ही यात्रा ही तशी नागपूरवरून पवारसाहेब स्वतः उद्घाटनाला होते, आव्हाडसाहेब होते, राजापूरकरांच्या नेतृत्वाखाली ओबी सेलचे अध्यक्ष आहेत त्यांनी काढलेले आहे आणि आज इथं आलेले आहे। मग त्याचं स्वागत करणं हे माझंही कर्तव्य आहे, कारण मंडळासाठी आम्ही बी आंदोलन केली ती आणि जे चांगले असेल त्या गोष्टीसाठी आंदोलन आपण समर्थन दिलं पाहिजे। शिवशाहू भूमी आहे शिवाजी महाराजांची, बाबासाहेबांची, महात्मा फुलेंची। आणि मंडलमुळं या देशामध्ये जो 52% समाज होता त्याला सामाजिक, आर्थिक आणि राजकीय भागीदारी मिळाली पाहिजे। त्या हेतूनं आज राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या पक्षाच्या वतीनं जो यात्रा काढलेली आहे त्याचं मी स्वागत करण्यासाठी स्वतः राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं मी हजर झालेलो आहे। तो करण्यासाठी पवारसाहेब तसं पुरोगामी नेतृत्व आहे, त्यांनी महिलांच्यासाठी देखील काम केलं आहे। आणि मंडल आयोग लागू व्हावा व्ही.पी. सिंगानंतर तर पहिलं राज्यात कुठल्या केलं असेल तर महाराष्ट्रानं केलं आहे आणि आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे। ओबीसीच्या हिताचा प्रश्न घेऊन चाललेला आहे, यासाठी मी आज स्वागत करण्यासाठी ते चालू आहे। छोटंसं मागच्या काही काळामध्ये जे वातावरण ढवळून निघालं त्यांना कुठेतरी आरोपीच्या पिंजऱ्यात केलेलं शरद पवारांना, याच्याशी तुम्ही एक लक्षात ठेवा, असं काही देखील नाही, ती मागचं वगैरे काय नाही। त्यांनी बाबासाहेब आंबेडकरच्या विद्यापीठाला नाव देण्याचं काम देखील पवारसाहेबांनीच केलेलं होतं। धनगर समाजाला NTमध्ये टाकण्याचं काम देखील पवारसाहेबांनीच केलं होतं आणि ओबीसीच्या हिताचा देखील निर्णय घ्यायचं काम पवारसाहेबांनी केलं होतं। या काही गोष्टी आपण पॉझिटिव्ह धरल्या पाहिजेत का नाही, का प्रत्येक गोष्टीत राजकारणच केलं पाहिजे? राजकारणाचा इथं संबंध नाही, प्रत्येक समाजाचा सामाजिक आणि आर्थिक विकास झाला पाहिजे, त्यासाठी राजकारण झालं पाहिजे आणि त्या दृष्टीने हे चाललेलं आहे। साहेब, पवार साहेबांना मागच्या काही काळामध्ये ओबीसी विरोधक असल्याचं काही नेत्याकडनं आरोप करण्यात येत होते किंवा कसं दाखवण्यात यात्रेच्या माध्यमातून? बिलकुल काय नाही, असं देखील काय कोण कोणावर टीका टिप्पणी 4 दिवस केली म्हणून होत नाही। माणसाच्या कामातून अनुभवातून मोठं होत असतं हे लक्षात ठेवायचं। आणि एखाद्याला विरोधक म्हटलं म्हणून ते जास्त दिवस चालतं नाही, 2 दिवसाची न्यूज होती, फक्त ब्रेकिंग न्यूज होती, ह्याच्यापेक्षा काय होत नाही। तर महायुतीचे जे नेते छगन भुजबळ यांनी आत्ता काही दिवसांपूर्वी म्हटलं की मंडल आयोग लागू करण्याबद्दल शरद पवारांचे ओबीसींवरती उपकार आहे, मात्र त्याच महायुतीमधले काही नेते सतत त्यांच्यावरती जास्त नमनाने आरोप। तुम्हाला मी एक सांगतो, राजकारणात कोणाचं कोण कोठाचा आहे तो भाव वेगळा आहे, पण ज्या माणसानं ज्या समाजासाठी चांगलं काम केलं आहे त्याचं गुण गायलं पाहिजे। भुजबळ साहेबांचं मी अभिनंदन करतो, भुजबळच काय मी सुद्धा पवार साहेबांचं अभिनंदन करण्यासाठी चालू आहे ना। मंडलबद्दल त्यांनी भूमिका घेतलेली चांगली होती का वाईट होती जगाला माहीत आहे। बरं, या व्ही.पी. सिंगाने आमचा मशिया कोण होता? व्ही.पी. सिंग होता। व्ही.पी. सिंग, शरद यादव या लोकांनी कष्ट केले, भुजबळ साहेब असतील, मुंडे साहेब असतील, या लोकांचं योगदान आहे। आणि त्यात पवार साहेबांनी पहिला मुख्यमंत्री बनून भूमिका जी घेतलेली आहे महिलाबद्दलची आणि ओबीसीबद्दल, हे आदरणीय पवार साहेबांचं अभिनंदन करण्यासाठी माझ्यासारख्या छोटा पक्ष मी आलेलो आहे तिथं। आज भाजपचं काही षडयंत्र होतं की या अडून पवारांची प्रतिमा मलिन करण्यात? नाही, असं आता कोणाबद्दल टीका टिप्पणी काही करायची नाही, आपण चांगलं काम लाईन ओढत जायचं। कोण कुणी काय केलं हे म्हणण्याचा अर्थ नाही आणि एकमेकावर टीका केली म्हणून माणूस छोटा होत नाही। आंब्याच्या झाडालाच माणसं दगडं मारतात, ज्याला फळ नसतं त्याला दगड कोणीही मारत नाही। जी माणसं मासबेस लीडर असतात त्यांच्यावर टीका टिप्पणी होत असते आणि त्यानं ते सहन करावं। महात्मा फुले किंवा सावित्रीबाई फुलेवर दगडं चिखल धोंडं मिळालं होतं, पण या भारताच्या इतिहासाची मालकीन सावित्रीबाई फुलेच झाली ना। त्यामुळं मला एवढं म्हणायचं आहे की जे चांगलं काम करतो त्याच्या टीका होत असते ते सहन करावं लागतं, त्याबद्दल हे नाही। मंडल आयोग शरद पवार चंद्र काँग्रेसच्या राष्ट्रवादीनं काढलेला आहे, त्याला मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने त्यांचं अभिनंदन। सत्ताधार अकोला आहे, कार्यकर्ता शिबिर उद्या आहे, माझं बुलढाणा जिल्ह्यात आहे, परवा माझं पुण्याला आहे। असं प्रत्येक जिल्ह्यात आम्ही कार्यकर्त्याचं संघटन बांधतो आहे आणि मी महिन्यातून एकदा तरी अकोल्याला येतो आहे। विदर्भातलं राज्याचं म्हणजे राजधानीचं ठिकाणी अकोला शहर आहे आणि हे विदर्भातलं कापसाची राजधानी असलेलं हे शहर असल्यामुळं मी महिन्यातून माझी एक चक्कर असते। आणि त्यात माझ्या पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष दादाराव ढगेचं दुःखद निधन बी झालं, ते बी मला घरी भेट द्यायचं होतं आणि त्यांच्या काळात आमच्या पक्षाचं एक महाअधिवेशन मराठा मंगल कार्यालयात फार चांगलं घेतलं होतं आणि माझा अतिशय चांगला कार्यकर्ता होता, त्याबद्दल मला भेट देणंही नितांत गरजेचं होतं। आणि आज आम्ही बूथ रचनेची तालुका कार्यकारिणी, युवक, महिला,
सर्व आघाड्यांच्या अध्यक्षांची मिटिंग लावली होती आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था कशा लढता येते आपल्या आपल्या ताकदीवर. अलायन्स कधी होतं? शेवटच्या 2 दिवसात होतं. पण ते काय म्हणणार, आता पहिला आम्ही NDA बरोबर होतो, आता NDA बरोबर नाही, आता भाजपवर आम्ही काहीही झालं तर जाणार नाही. आमचा यश येईल अपयश येईल, पण भारतीय जनता पार्टी नावाच्या पक्षाबरोबर आम्ही अलायन्स करणार नाही. त्यांना आमची गरज नाही, पण आम्ही सांगतो या, आम्ही बाकी काँग्रेसशी करू, शिवसेना उद्धवशी करू, मनसेशी करू, पवारसाहेबाशी करू, कुणाशीही करू, परंतु भारतीय जनता पार्टीवर आम्ही जाणार नाही. आम्ही आमची पहिली ताकद आमच्या राज्याच्या अध्यक्षांनी सांगितले की स्थानिक स्वराज्य संस्था राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावच लढणार आहे. पण तरी मी त्यांना विनंती करेन की काही ठिकाणी जर काँग्रेस आणि आपलं उद्धवसाहेब पवारसाहेबवर अलायन्स होत असेल तिथं मित्र पक्षाशी, तर आम्ही ती करण्याचा प्रयत्न करणार आहे. भाजप सोडून कुणाशी बी हात करू, पण भाजपला आम्ही सत्तेपासून बाहेर ठेवू. आणि भाजपवाल्यांना आमचं चॅलेंज आहे की त्यांनी EVM मशीननं इलेक्शन लढू नये आणि मग त्यांची ताकद काय ती पाहू. त्यामुळं आम्ही आमच्या ताकदीवर पहिल्या जुटला काय करतो की आमचं बूथ नसतं. बहुजन समाजाच्या पक्षांचं काय अडचण असते, इलेक्शन आलं का हे नेते फिरतात, पण मी तसला नेता नाही. मी बांधावरनं फिरणारा कार्यकर्ता आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणणाऱ्या, सर्व समाजाला घेऊन चालण्याची भूमिका मी ठेवतो आहे. आणि आता संविधान खतरे में आहे. कोण पुस्तकं लिहिते संविधानच्या विरोधात हे ते काय होऊन देणार नाही आम्ही मंडळी. आणि संविधान होतं म्हणूनच आम्ही इंजिनियर किंवा पक्षाध्यक्ष काढू शकलो, मंत्री झालो शकलो. त्यामुळे समतामूलक समाजाची निर्मिती व्हावी ही राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे. आणि जे सत्ताधारी पक्ष आहे ते धर्मात जाती तेल लावून स्वतःची पोळी भाजण्याचं काम करतात. त्यामुळं आमची चूक झाली एकेकाळी की आम्ही त्यांच्याबरोबर होतो. आम्ही बी अज्ञान असो किंवा आमच्याही पक्षाला थोडीशी सत्ता मिळायला झालं, थोडीशी का असना, परंतु आता आम्ही त्यांच्यावर जाणार नाही. आणि आम्ही त्यांना बाजूला सत्तेत ठेवण्यासाठी 2029 नंतर येणारं सरकार असेल त्यात राष्ट्रीय समाज पक्ष किंग मेकरची भूमिका असेल. दिल्लीपर्यंत राज्यापर्यंत देखील आम्ही जाण्याचा प्रयत्न करू आणि शेतकऱ्याचा मुद्दा घेऊन आम्ही जास्तीत जास्त लोकांजवळ पोहोचण्याचा प्रयत्न करू. हेच कार्यकर्त्यांना आज सांगितलं. आम्हाला 4 दिवसात अकोला जिल्ह्यातली सर्व कार्यकर्त्यांची लिस्ट आम्हाला मिळेल. तालुका अध्यक्ष गटनिहाय, गणनिहाय, वार्डनिहाय आणि बूथनिहाय यादी आम्ही मागवलेली आहे. आणि आमचे जिल्हाध्यक्ष इथले मुळे साहेब आहेत, आमचे विदर्भाचे नेते गणेश मानकर आहेत, आमचे राज्याचे उपाध्यक्ष डॉक्टर तोपी शेख आहेत, ढोरे आहेत, प्रदीप गावंडे आहेत. असे सर्व आमच्या कार्यकर्त्याची टीम आम्ही उभा करून विदर्भामध्ये फिरण्याचं काम करतो आहे. 8 दिवसांना आमचं नागपूरला आहे, पूर्व विदर्भाचा दौरा करतो आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र झालेला आहे आमचा, मुंबई देखील झालेली आहे आणि आता विदर्भावर सुरुवात केलेली आहे. तालुका कार्यकारिणी, युवक, महिला सर्व आघाड्यांच्या अध्यक्षांची मिटिंग लावली होती आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था कशा लढता येते आपल्या आपल्या ताकदीवर. अलायन्स कधी होतं? शेवटच्या 2 दिवसात होतं. पण ते काय म्हणणार, आता पहिला आम्ही NDA बरोबर होतो, आता NDA बरोबर नाही, आता भाजपवर आम्ही काहीही झालं तर जाणार नाही. आमचा यश येईल